सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येते आहे। डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय। काल तिला ताब्यातही घेण्यात आलं। तिचं नाव मनीषा मुसळे माने। ती वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली सापडली, ज्यात मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रात्री 10च्या दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आली आहे। डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सगळे आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते, त्याकरता त्यांचा आग्रह देखील होता। पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती, याला त्यांचा आक्षेप होता। पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकरांनी कामावरून देखील काढलं होतं। पण नंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला गेला होता, पण डॉक्टरांना तो मान्य नव्हता। या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावात गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे। आता आपण बघूया कोण होते डॉक्टर वळसंकर। डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापुरातले न्यूरोफिजिशियन। त्यांचं वय 69 वर्ष। त्यांच्या नेतृत्वाखाली SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस हे रुग्णालय त्यांनी उभारलं। वळसंकरांचं शिक्षण सोलापुरातल्या दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथून झालं। त्यानंतर सोलापूरच्याच डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS आणि MD ही शिक्षण घेतलं। 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत ते आले। लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून MRCP ही पदवी त्यांनी मिळवली आहे। कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं त्यांचं SPM हे न्यूरो हॉस्पिटल आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम काय तोही आपण बघू। शुक्रवारी रात्री 8 वाजता SP ऑफ न्यूरोसायन्सेस इथून ते घरी परतले, म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमधून ते घरी परतले। रात्री 8:30 वाजता बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला। दुसरी राऊंड सुद्धा फायर झाली। कुटुंबियांनी बेडरूमकडे धाव घेतली। डॉक्टर शिरीष वळसंकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। रात्री 9 वाजता त्यांच्याच रुग्णालयात डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दाखल करण्यात आलं। 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण रात्री 10:20 डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं। 10:30 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले। बेडरूम सील करण्यात आले आणि रात्री 10:45 फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। बेडरूम मधून बंदूक, काडतूस, रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले। नेमकं वळसंकर यांच्या मृत्यूचं कारण काय नेमकं घडलं, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण बघत राहूया।